पहिला मी घेणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा। गेले या सीझनमध्ये म्हणजे कालचा खरीपाचा हंगाम तर गेला, आपण सगळ्यांनी त्याच्या बातम्या सर्वांना सरकारने एक पॅकेज जाहीर केलं। त्याच्यानंतर आम्ही एक मोर्चा काढला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये। आजही शेतकऱ्यांची जी तीच आहे की कर्जमुक्ती झाली पाहिजे। आता माझ्या माहितीप्रमाणे अतिवृष्टीनंतर आज का उद्या पाहणी पथक येणार आहे आणि या पाहणी पथकाचा दौरा जो काही माझ्या निदर्शनास आलेला तो केवळ 2-3 दिवसाचा आहे। 2-3 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या मराठवाड्याचा दौरा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हे केंद्रीय पथक करणार कसं नेमकं जाणार आणि त्याच्यानंतर त्यांना नुकसानीचा अंदाज ते प्रस्ताव कधी पाठवणार। मुळामध्ये पंतप्रधान जे बोलले होते आपल्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही प्रस्ताव पाठवा, मला नाही वाटत अजून राज्य सरकारकडून कोणताही प्रस्ताव केंद्राकडे आहे। हे थोडं आहे म्हणूनच आज सुरेची बातमी आलेली आहे की पीक विम्याच्या नुकसान भरपाई पायी अवघे 2 रुपये आणि काही पैसे ठाणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळालेले आहेत। म्हणजे ही थट्टा चाललेली आहे। कर्जमुक्तीसाठी शेतकरी जेव्हा रस्त्यावरती आता उतरला होता त्याला जूनचा वायदा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्यावेळेला मी काही प्रश्न उपस्थित केले होते की पुढच्या वर्षी जूनमध्ये जर कर्ज माफ होणार असेल तर तोपर्यंत आतापर्यंत डोक्यावरती असलेल्या कर्जाचा जो डोंगर आहे त्याचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही भरायचे। आता जो रब्बीचा हंगाम येतोय त्याचे कर्ज कसं केलेली, मग ते कर्ज मिळाल्यानंतर त्याचे सुद्धा हप्ते भरायचे की नाही भरायचे। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे एक अतर्क असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की बँकांचा फायदा होईल कर्जमाफी केली तर, म्हणून आम्ही कर्जमाफी करत नाही आहोत। मग आत्ता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होणार आणि जूनमध्ये केली तर तो फायदा होणार नाही। हे कोणतं कसं काय गणित, कारण त्यांचं अर्थशास्त्र हे चांगलं आहे असं त्यांना वाटतं, तर त्यांनी त्याचा एक खुलासा केला पाहिजे। माझं तर स्पष्ट मत आहे, मुख्यमंत्री माझं पहिलं अधिवेशन हिवाळी अधिवेशन आणि एकच अधिवेशन मी मुख्यमंत्री म्हणून झालं होतं नागपूरला। कोणताही ॲप्स न करता कोणी मागणी न करता मी माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज हे माफ केलं होतं, मुक्त केलं होतं। आता ती सिस्टीम लागलेली आहे, ती माहिती गोळा झालेली आहे, डेटा सगळा तसाच आहे। मग जी योजना आम्ही यशस्वीपणाने अंमलात आणून दाखवली होती ती संपूर्ण सिस्टीम तशी आहे, डेटा तसाच आहे। तर त्याच महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा सरकारने आत्ता जाहीर का करू नये? आत्ता जाहीर करू शकतं ते, कारण सगळं त्यांच्याकडे माहिती आहे,